तो नागपूरच्या विकासासाठी कधीच बोलला नाही, तुकाराम मुंडेच्या विरोधात बोलला. सगळ्यात चांगला ऑफिसर आहे पुऱ्या महाराष्ट्राचा. हा खोपड्याला खोपडी आहे का? केसेस विड्रॉल केल्या म्हणून त्या कृष्णा खोपडे हा इथं आमदार आहे ना, हा जो त्या ह्याच्या तुकाराम मुंडेच्या विरोधात बोलला होता. साला तो नागपूरच्या विकासासाठी कधीच बोलला नाही, तुकाराम मुंडेच्या विरोधात बोलला. सगळ्यात चांगला ऑफिसर आहे पुऱ्या महाराष्ट्राचा. हा खोपड्याला खोपडी आहे का? ते तुकाराम मुंडेच्या विरोधात. अरे ते दिव्यांगाचे सचिव झाले, सगळे बोगस दिव्यांग बाहेर काढणं सुरू आहे. पण तुम्हाला माहित आहे, तो खोपड्याला माहित आहे हे किती काही केलं तर शेवट एक नारा मारला आणि दुपट्टा टाकला का तुम्हाला करंट आलं आणि तुम्ही बटन दाबताच. कमळाशिवाय पर्याय नाही. हिंदू खतरे नाही काय धडा लावलाय बीजेपीनं. आणि म्हणून त्यानं केस मागं घेतली म्हणून त्याला उमेदवारी दिली. बरोबर आहे ना? काय बरं वाईट ते त्यांचं पाप पुण्य त्याला पाहत बसता. तुम्ही इमानदारीनं मतं मारा. एवढे नाही मारलं तुमच्या घरच्या परिवारानं तरी मी सांगतोय एक आवाज नक्की निर्माण होईल. आवाजच करायचा आहे ना तुम्हाला. कसं आहे, एकतर मारायची नाही आणि मारली तर आवाज गेला पाहिजे. लागली नाही तरी चालतं पण आवाज तर आला पाहिजे रे. तुम्ही एवढे फिरून आले ना आवाजच नाही आला तर मग काय फायदा आहे? आवाज आना चाहिए. आम्ही कसं जाम केलं तिकडे, कसा आवाज गेलाय. ऐकत नाही, कर्जमाफी करतच नाही म्हणे. पण सातबारा कोरा 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 4 डाव म्हटलं. 4 डाव म्हटलं तू कोरा कोरा तर 1 डाव तर कर कोरा. आम्ही नाक दाबलं आणि व्यवस्थित त्याच्यातून तोंड उघडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही सोडणार नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. आणि विकास भाऊ, आमच्या ताई, वर्षाताई, चेतनाताई, आपण सुद्धा फक्त निवडणुकीपुरते बाहेर निघू नका. बरंच काम आहे. नगरसेवक झालं म्हणजेच नाही. आता आम्ही आमदार आहे तर मग काय थांबलं का? आमचं काम नाही आहे तर हम तो चल रहा है. खोपडेपेक्षा तर 10 पटीनं एका इकडे जवाबोली उभा कर, एका इकडे बच्चू उभा कर, पाऊस चालेल काय होतं देख लेंगे. अरे ताकद पाहिजे ना तेवढे. होशला तो होश तो होना चाहिए. नाही तर साले आडूपाडूची अवलाद काय बनायचं? मरेपर्यंत साऱ्या झाडू मारत बसायचं. एकदा तर दंडा पण मारला पाहिजे रे. म्हणून हे दंडा मारणाऱ्याची व्यवस्था आम्ही पाहतो लढाई आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो का बॅटच्या समोरचं बटन दाबून त्यांना विजयी करा. एवढी विनंती करून हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.